आज 10वीचा रिझल्ट होता. ज्या मुलांना चांगले पर्सेंटेज मिळाले असतील त्यांच्या अपेक्षेप्रमाणे, त्यांना सगळ्यांना काँग्रॅच्युलेशन्स, अभिनंदन. आणि ज्यांना अपेक्षेप्रमाणे जरा कमी मिळाले असतील, त्यांनी पण नाराज व्हायचं अजिबात कारण नाही. आजकाल असं नाहीये, की तुम्ही फक्त हुशार असाल तर सायन्स घेतलं, मीडियम असाल तर कॉमर्स घेतलं आणि कमी मार्क्स मिळाले तर आर्ट्स घेतलं. आजकाल खूप सारे प्रोफेशन्स ओपन झालेत, खूप साऱ्या नवीन अपॉर्च्युनिटीज, नवीन फील्ड्स ओपन झाले आहेत आणि तुम्ही स्वतः पण जॉब न करता पण बऱ्याच अपॉर्च्युनिटीज आहे, स्टार्टअप्स आहे, बिझनेस आहे, ते कला क्षेत्रामध्ये तुम्ही बरंच काही करू शकता. माझी फक्त सगळ्या पॅरेंट्सला एकच रिक्वेस्ट असेल, की 10वी नंतर आपला जो वेळ असतो तो खूप महत्त्वाचा असतो करियर डिसाईड करण्याचा. बरेच लोकं जी गोष्टी चालू आहेत, ज्याच्यात जास्त पैसा आहे, जास्त पैसा हे जास्त मॅटर करतं आणि आपण ते करियर फॉलो करतो. पण बऱ्याचदा असं होतं लाईफ लाँग पूर्ण लाईफटाईम ते काम करणं आपल्याला शक्य होत नाही. कधी-कधी तो आपला इंटरेस्ट असतो, पण जस्ट आपला फ्रेंड करतोय म्हणून किंवा आपल्या आई-पप्पांची इच्छा होती म्हणून किंवा नातेवाईक म्हटले किंवा ते ट्रेंडिंग करियर आहे म्हणून आपण ते करतो. पण लाईफमध्ये आपल्याला 10 वर्ष, 20 वर्ष, 30 वर्ष जर सेम काम करावं लागलं, तर आपला इंटरेस्ट त्यात निघून जातो आणि मग आपल्याला पुढे जाऊन ते करियर करायला जड जातं आणि मग तेव्हा आपण नवीन अपॉर्च्युनिटीज शोधतो. तर हे करण्यापेक्षा माझी रिक्वेस्ट आत्ता ही असेल, की 10वी नंतर तुम्ही 1 महिना, 2 महिना स्वतःचा एनालिसिस करा. तुमचे पॉझिटिव्ह पॉइंट्स, निगेटिव्ह पॉइंट्स सगळे लिहून काढा. कोणी घरात किंवा बाहेर सोशली तुम्हाला गाईड करायला असेल, कोणतं काउन्सिलिंग घ्यायचं असेल, काही करियर गाईडन्सच्या अपॉर्च्युनिटीज तुमच्या आजूबाजूला भरपूर ऑप्शन्स असतात आजकाल, की त्या एजन्सीज असतात त्या तुम्हाला तुमचे इंटरेस्ट सांगतात. ते नक्की करा आणि मगच तुमचं करियर ठरवा. कारण हे मी बघितलेलं आहे, की बऱ्याच वेळा आपला तो इंटरेस्ट नसतो आणि मग आपण ते करियर पर्स्यू करतो किंवा बऱ्याच फॅमिली मेंबर्स, फ्रेंड्समध्ये बघितलंय, की आपण दुसऱ्यांच्या प्रेशरमध्ये, एक्स्पेक्टेशनमध्ये आपलं लाईफ कॉम्प्रोमाईज करतो. तर 10वी नंतर, 12वी नंतर हे तुम्ही एनालिसिस स्वतःचं नक्की करा आणि स्वतःचं करियर स्वतःच्या इंटरेस्टने निवडा आणि मग जे निवडाल ते तुम्ही आनंदाने पूर्ण करा. ऑल द बेस्ट. थँक यू.